Hello friends, welcome back in TYBA class in the subject of International Trade Theory and Practice. अर्थात तृतीय वर्ष कला वर्गातील विशेष विषय 4 S4 या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या तासाला आपण मुक्त व्यापाराच्या धोरणाच्या संकल्पनेचा अभ्यास केला. मुक्त व्यापाराच्या धोरणाच्या बद्दल समर्थनार्थ आर्ग्युमेंट्स, युक्तिवाद, म्हणजे मुक्त व्यापाराच्या बाजूने काही युक्तिवाद आपण बघितले. तसेच मुक्त व्यापाराच्या विरोधामध्ये असणाऱ्या युक्तिवादांचा सुद्धा आपण अभ्यास केला. मुक्त व्यापाराच्या धोरणाचे पुरस्कर्ते, ज्याची सुरुवात आपण ॲडम स्मिथपासून करतो, आणि मुक्त व्यापाराच्या धोरणाला विरोध करणारे संरक्षण धोरणाचे पुरस्कर्ते, संरक्षित व्यापाराच्या धोरणाचे पुरस्कर्ते आणि संरक्षित व्यापाराच्या बाजूने युक्तिवाद करणारे समर्थक आणि संरक्षण धोरणाच्या विरोधात युक्तिवाद करणारे समर्थक, अशा दोन भागांमध्ये या धोरणांच्या समर्थनार्थ आणि विरोधी मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहे. मुक्त व्यापाराच्या संदर्भामध्ये आपण समर्थनार्थ बाजू बघत असताना आपल्याला असं वाटतं की मुक्त व्यापार धोरणाच्या अनुषंगाने देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. परंतु विरोधी मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर असं वाटतं, अरे, या धोरणाचा फक्त विकसित राष्ट्रांना जास्त फायदा होऊ शकतो, विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांना मात्र याचा कमी फायदा होऊ शकतो. आणि म्हणून मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी किंवा त्याला काय पर्याय आहे विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांचा विकास घडवून आणण्यासाठी, तर तेव्हा आपल्याला संरक्षण नीतीचा किंवा संरक्षित व्यापार धोरणाचा पर्याय आहे. मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधकांनी त्याला पर्यायी धोरणाची सुद्धा निर्मिती केलेली दिसते. आज आपल्याला या पर्यायी धोरणाचा अभ्यास करायचा आहे. हे पर्यायी धोरण म्हणजे संरक्षित व्यापाराचे धोरण. या धोरणावर सुद्धा टीका करणारे आहेतच. म्हणून या धोरणाच्या विरोधी जे युक्तिवाद आहे त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. परंतु अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपण ही जी दोन धोरणं आहे ही वेगवेगळ्या कालखंडासाठी किंवा जागतिक स्तरावर जसे बदल होत जातात त्या बदलांच्या अनुषंगाने त्या त्या काळामध्ये या धोरणांना महत्त्व निर्माण होत असतं. उदाहरणार्थ, ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये मुक्त व्यापार धोरणाचा एक कलमी किंवा हुकुमशाही पद्धतीने वावर होता. त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणू शकतो का, याबद्दल शंका आहे. कारण जगामध्ये जर ब्रिटिश सत्तेचा वावर असेल किंवा ब्रिटिशांचं साम्राज्य जगभरामध्ये सर्वदूर पसरलेलं असेल आणि फक्त ब्रिटिश
सत्तेच्या आधिपत्याखाली असणाऱ्या देशांचा व्यापाराला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणू शकतो का? कारण त्यामध्ये ती जबरदस्ती आहे. व्यापार करणारी जी दोन देश एकमेकांच्या समोर किंवा एकमेकांशी सहयोगाने वर्तन करतात, एकमेकांना वस्तूंची आयात आणि निर्यात करण्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत, जे तत्त्व आहेत, ते आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतांमध्ये आपण बघितलं. नैसर्गिक देणग्यांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय व्यापारातून परावलंबन आणि स्वावलंबन किंवा एक दुसऱ्यावरचं परावलंबन कोणत्या वस्तू आणि सेवांच्या संदर्भात आहे, त्यातून आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज निर्माण होते, त्यातून लाभ निर्माण होतात आणि दोन देश आंतरराष्ट्रीय व्यापार घडवून आणतात. मग ब्रिटिशपूर्व कालखंडामध्ये आपल्याला मुक्त व्यापाराचा संचार झालेला दिसतो. नंतर ब्रिटिशांच्या साम्राज्याचा संकोच जेव्हा होतो, तेव्हा संरक्षित व्यापाराच्या धोरणाला पुन्हा महत्त्व प्राप्त झालेले दिसते. म्हणजे ब्रिटिश कालखंडामध्ये सुद्धा काही देशांच्या संदर्भामध्ये संरक्षित व्यापाराचं धोरण असेलही, किंवा मुक्त व्यापाराच्या धोरणाच्या विरोधामध्ये पर्यायी धोरणाचा अभ्यास करणाऱ्या लोकांची आणि त्याची मत मांडणाऱ्यांची खूप संख्या असेल. परंतु खऱ्या अर्थानं संरक्षण नीतीचा जो वापर आहे, तो दुसऱ्या महायुद्धानंतर नव्याने स्वतंत्र झालेल्या अनेक देशांच्या संदर्भामध्ये त्यांच्या विकासाच्या व्यूहरचना यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून संरक्षण धोरणाचा फार मोठा प्रभाव किंवा फार मोठी भूमिका राहिलेली दिसते. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर भारतासारख्या देशाचं उदाहरण जर आपण घेतलं, तर 1950 पासून तर 1990 पर्यंत आपण संयुक्तरित्या खुलं आणि संरक्षित असं मिश्र स्वरूपाचं धोरण स्वीकारून अर्थव्यवस्थेचा विकास केलेला दिसतो. जगातल्या अनेक देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था या तिघ प्रकारच्या अर्थव्यवस्थांच्या माध्यमातून आर्थिक विकास घडवून आणण्याचा प्रत्येक देशाने प्रयत्न केलेला दिसून येतो. परंतु आपल्याला पुन्हा म्हणजे ही जी 40-45 वर्ष आहे जगामध्ये, थोड्याफार प्रमाणामध्ये या देशांमध्ये मुक्त व्यापार आणि संरक्षित व्यापार या दोघेही धोरणांचा अवलंब करून आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. परंतु जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पुन्हा आपण मुक्त व्यापार धोरणाकडे सरकलेलो आहे, किंवा मुक्त व्यापार धोरणाच्या नीतीने जगाच्या आर्थिक विकासाची पुन्हा आपण सुरुवात करतो आहे. या धोरणाला सुद्धा 30 वर्ष झालेली आहेत. म्हणजे ज्या काळी मुक्त व्यापार धोरणाचा संचार होता, त्यातून जे अर्थव्यवस्थांना फायदे तोटे झाले, त्यानंतर मुक्त संरक्षित व्यापार धोरणाचा अवलंब केला, त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा काही फायदे तोट्यांचा हिशोब झाला, त्यानंतर पुन्हा मुक्त व्यापार धोरणाचा आपण आता विचार करायला लागलेलो आहे. आणि या मुक्त व्यापार धोरणाला सुद्धा आता 30 वर्षाचा कालखंड कंप्लीट झालेला आहे. यातून सुद्धा या धोरणाचे आणखी वाईट परिणाम अनेक अर्थव्यवस्थांवर उद्भवत असल्यामुळे पुन्हा काही देशांकडनं संरक्षण व्यापार नीतीचा सूर आवडला जातो आहे, किंवा संरक्षण नीतीचा वापर करायला सुरुवात झालेली आहे. म्हणून मित्रहो, भारताच्या संदर्भामध्ये आपण आता असा विचार करूया की भारताने 50 ते 90 पर्यंत मिक्स म्हणजे खाजगी आणि सरकारी धोरण, म्हणजे सरकारी धोरण म्हणजे प्रोटेक्टिव्ह पॉलिसीचं धोरण आणि खाजगी म्हणजे फ्री ट्रेड पॉलिसीचं धोरण गेली 40 वर्ष या धोरणाचा वापर करते. त्यानंतर आता 30 वर्षापासून मुक्त व्यापार धोरणाचा वापर करते. पुन्हा आता आपण प्रोटेक्शन ट्रेड पॉलिसीकडे येतो की काय, म्हणजे जगामध्ये तशा प्रकारची वारे वाहत असलेली आपल्याला दिसतात. सर्वात प्रथम अमेरिकेमध्ये चीनच्या आयातीवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न झालेले दिसतात.
त्याचाच परिणाम भारतामध्ये सुद्धा आपण चीनच्या व्यापारावर टप्प्याटप्प्याने निर्बंध घालताना दिसत आहे. म्हणजे अशा रीतीने संरक्षण नीतीचा वापर जगभरातल्या अनेक देशांच्या माध्यमातून सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. या दृष्टिकोनातून या व्याख्यानामध्ये आपण संरक्षण धोरण समजून घेऊया. संरक्षण धोरणाचं ॲप्लिकेशन प्रत्येक देशांमध्ये कसं होऊ शकते किंवा मुक्त व्यापाराचं ॲप्लिकेशन प्रत्येक देशामध्ये कसं झालेलं आहे याचा अनुभव आपल्याला वाचनातून येऊ शकतो. म्हणून अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी या 2 प्रकारच्या धोरणांचा स्वीकार केला जातो. ज्या ज्या अर्थव्यवस्थांना जे धोरण अनुकूल ठरेल त्या धोरणानुसार त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाची रचना किंवा नियोजन केलं जातं. म्हणून संरक्षण धोरण म्हणजे नेमकं काय, जसं आपण मुक्त व्यापार धोरण म्हणजे नेमकं काय या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपण अभ्यासल्या होत्या, तसंच संरक्षणविषयक धोरण म्हणजे काय तर ते सुद्धा आपल्याला बघावं लागतं. PPTमध्ये आपण संरक्षण धोरणाच्या संदर्भामध्ये एक पॅरेग्राफ किंवा व्याख्येच्या स्वरूपामध्ये मांडणी केलेली दिसते. त्या दृष्टिकोनातून संरक्षणविषयक धोरण म्हणजे सरकारचे असे व्यापारविषयक धोरण की ज्या अंतर्गत देशांतर्गत वस्तू आणि उद्योगांचे विदेशी स्पर्धेपासून संरक्षण करण्यासाठी सीमा शुल्क आकारणे, आयात कोटा ठरविणे, देशी उद्योगांनी आर्थिक सहाय्यता आणि इतर सुविधा प्रदान करणे, विदेशी चलन विनिमय व्यवहारावर नियंत्रण आणणे या मार्गाचा अवलंब करून विदेशी व्यापार नियंत्रित करणे म्हणजे संरक्षण विषयक धोरण होय. याच्या उलट आपण मुक्त व्यापारामध्ये व्याख्या अभ्यासली होती की मुक्त व्यापार म्हणजे नियंत्रण नसणारा व्यापार. कोणत्या प्रकारचे नियंत्रणं असावीत आणि कोणत्या प्रकारचे नियंत्रणं नसावीत. सरकारचा अर्थव्यवस्थेतील कमीत कमी हस्तक्षेप म्हणजे मुक्त व्यापाराचं धोरण. कमीत कमी हस्तक्षेपामध्ये सरकारला जर वाटलं तर सरकार चालवण्यासाठी उत्पन्नाची आवश्यकता आहे, तर त्यासाठी किमान उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने लावलेल्या काही बाबींवरचे कर आणि त्या करांपासून मिळणारं उत्पन्न, बस एवढाच सरकारचा अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप असू शकतो. म्हणजे त्या उलट संरक्षण नीतीमध्ये सर्वच प्रकारच्या व्यापाराला नियंत्रित करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे संरक्षण विषयक धोरण होय. या संरक्षण विषयक धोरणाचा जो फायदा आहे तो अल्पविकसित आणि विकसनशील देशांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे असं तज्ज्ञांना वाटतं. कारण मुक्त व्यापार धोरण हे स्पर्धेवर अवलंबून आहे, तर संरक्षित व्यापार धोरण हे स्पर्धाक्षमतेपर्यंत उद्योगांची निर्मिती करावी आणि त्यांना स्पर्धायुक्त बनवावं तोपर्यंत हे धोरण संरक्षण नीतीमध्ये प्रावलंबित असतं किंवा परावर्तित होत असतं. म्हणजे एखादा देश नव्याने विकासाची सुरुवात करतो आणि एखादा देश आधीच त्याच्या देशामध्ये किंवा त्या देशामध्ये उद्योग हे जुने झालेले असतात, मोठे झालेले असतात, विस्तारलेले असतात, त्या बाजारपेठेमध्ये त्यांचं फार मोठं अस्तित्व असतं. म्हणजे एक जुना उद्योग आणि एक नवा उद्योग यांची स्पर्धा हे होऊ शकत नाही. म्हणून विकसित राष्ट्र, अल्पविकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र या एकाच प्लॅटफॉर्मवर युद्ध करण्यासाठी किंवा स्पर्धा युद्ध करण्यासाठी एकत्र येऊ शकत नाही. म्हणून विकसित राष्ट्रांमध्ये असणारे विकसित उद्योग यांच्याबरोबर अल्पविकसित राष्ट्रातील जे नव्याने उद्योग सुरू केलेले असतात त्यांनासुद्धा विकसित राष्ट्रांच्या उद्योगांच्या बरोबरीने ते आले पाहिजेत. तोपर्यंत त्या उद्योगांना वाढवलं पाहिजे, त्या उद्योगांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा दिल्या गेल्या पाहिजे, त्याला वेगवेगळ्या प्रकारचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं संरक्षण दिलं गेलं पाहिजे. या सर्व भूमिकेतून तो उद्योग जो आहे तो मोठा होतो आणि तो स्पर्धाक्षम बनतो. म्हणजे लहानपासून तर मोठा उद्योग होईपर्यंत
तो त्याच्या पायावर उभे राहीपर्यंत देशातल्या सरकारने त्या उद्योगाला जिवंत ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याला पुरवठा केला पाहिजे. याला संरक्षणाचं धोरण असं म्हटलं जातं. आणि म्हणून या व्याख्यामध्ये आपण त्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण विदेशी वस्तूंपासून संरक्षणाचा मुद्दा यात अंतर्भूत केला आहे. त्यानंतर फ्री ट्रेडमध्ये आयात निर्यातवर कोणती बंधनं नसतात, त्यामुळे आयात वस्तूंमुळे देशी उद्योग हे नष्ट होऊ शकतात. म्हणून आयात वस्तूंवर सीमाशुल्क आकारणं म्हणजे त्याला लहान उद्योगाला किंवा नवीन उद्योगाला संरक्षण देणं. त्यानंतर आयातीचे कोटे ठरवणे, विकसित राष्ट्रांकडून आपल्या देशामध्ये किती आयात होईल या संदर्भातलं धोरण ठरवणं. 10%, 15%, 100% आयात जर एखाद्या देशाकडून होत असेल तर आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या उद्योगांची निर्मिती होऊ शकत नाही आणि म्हणून आयातीचा कोटा ठरवणं. त्यानंतर देशी उद्योगांना आर्थिक सहाय्य आणि इतर सुविधा प्रदान करणं, जे मी आधी आपल्याला सांगितलं की बाल्योद्योगाला एखादा नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर त्याला सुरुवातीपासूनच सर्वच प्रकारच्या मदती करणं, आर्थिक, तांत्रिक, भांडवली, रस्ते, पाणी, वीज या सर्व बाबी त्याला प्रदान करणं. त्यानंतर विदेशी चलन व्यवहारावर सुद्धा नियंत्रण ठेवणं. म्हणजे अशा रीतीने संरक्षण नीतीचा अवलंब किंवा संरक्षण नीती ही आचरणात आणली जाते. जर आपल्याला मुक्त व्यापार धोरणाची व्याख्या आणि संरक्षण धोरणाची व्याख्या समजली तर आपल्याला ही धोरणं चांगल्या प्रकारे समजू शकतात. या ठिकाणी सुद्धा आपण ज्या पद्धतीने मुक्त व्यापाराच्या धोरणाचा समर्थनार्थ आणि विरोधी असे युक्तिवाद बघितले, तसेच युक्तिवाद आपल्याला या ठिकाणी संरक्षण धोरणाच्या बद्दलसुद्धा बघावे लागतात. या ठिकाणी आपण सुरुवातीला संरक्षण धोरणाच्या समर्थनार्थ असणाऱ्या युक्तिवादांचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपण या युक्तिवादांचं 2 भागांमध्ये वर्गीकरण केलं आहे किंवा विभागणी केली आहे. पहिला भाग आहे आर्थिक युक्तिवाद, ज्याला इकॉनॉमिक आर्ग्युमेंट असं म्हटलं जातं, आणि दुसरा जो भाग आहे तो आर्थिकेतर युक्तिवाद, ज्याला आपण नॉन इकॉनॉमिक आर्ग्युमेंट असं म्हणतात. प्रथम आपण आर्थिक युक्तिवादांमध्ये कोणकोणते युक्तिवाद केले जातात त्याची माहिती घेऊया. आर्थिक युक्तिवादामध्ये पहिला युक्तिवाद केला जातो बाल्योद्योगांच्या संदर्भामध्ये, इन्फंट इंडस्ट्री असं म्हटलं जातं तिला. त्यानंतर उद्योगांच्या विविधीकरणाचा युक्तिवाद केला जातो, रोजगार वृद्धीचा युक्तिवाद केला जातो. त्यानंतर शासकीय उत्पन्न वाढण्यासाठीचा युक्तिवाद केला जातो, अवपुंजन विरोधी धोरणाबद्दलचा युक्तिवाद केला जातो. त्यानंतर व्यापार शर्ती सुधारण्याबाबतचा युक्तिवाद केला जातो. त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठीचा युक्तिवाद केला जातो. त्यानंतर मूलभूत उद्योगांबाबत युक्तिवाद केला जातो. त्यानंतर राष्ट्रीय साधनसामुग्रीचा सांभाळ करण्यासाठीचा युक्तिवाद केला जातो. आणि आर्थिकेतर युक्तिवादामध्ये देशाच्या सुरक्षेबाबतचा युक्तिवाद केला जातो. त्यानंतर राष्ट्रीय स्वावलंबनाच्या संदर्भात युक्तिवाद केला जातो. त्यानंतर राष्ट्रीय भावनेचा युक्तिवाद केला जातो. त्यानंतर राष्ट्राचे विशेष गुण सुरक्षित ठेवण्यासाठी पण युक्तिवाद केला जातो. अशा रीतीने आर्थिक आणि आर्थिकेतर युक्तिवादाच्या माध्यमातून विकसनशील आणि अविकसित देशांच्या दृष्टिकोनातून संरक्षण व्यापार नीती किती महत्त्वाची आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते. यानंतर आपण या युक्तिवादांचं थोडक्यामध्ये विश्लेषण करूया. मित्रहो, पहिला युक्तिवाद सांगितला जातो की बाल्योद्योगांच्या संदर्भामध्ये. बाल्योद्योग म्हणजे असे उद्योग की जे देशात नव्यानेच सुरू झालेले असतात, विकासाच्या प्रारंभिक अवस्थेत असतात. अविकसित देशातील बाल्योद्योग विकसित देशातील जुने आणि बलाढ्य उद्योगांशी स्पर्धा करू शकत नाही. देशी उद्योगांच्या विदेशी उद्योगांच्या तीव्र स्पर्धेपासून संरक्षण करणे या संदर्भात बाल्योद्योगासंदर्भात युक्तिवाद मांडण्यात येतात. बाल्योद्योगाचा युक्तिवाद सर्वात प्रथम अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी 1791 मध्ये मांडला. नंतरच्या काळात जर्मनीच्या फ्रेडरिक लिस्ट आणि J.S. मिल यांनी सुद्धा
या युक्तिवादाचं समर्थन केलेलं दिसतं. परंतु बाल्योद्योगाचा युक्तिवाद खऱ्या अर्थाने फ्रेडरिक लिस्ट यांनी अत्यंत सायंटिफिकरित्या मांडलेला आहे आणि म्हणून बाल्योद्योगाच्या युक्तिवादाबाबत फ्रेडरिक लिस्टचं उदाहरण मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मित्रहो, फ्रेडरिक लिस्टचा हा युक्तिवाद स्पष्ट करताना जगातील प्रत्येक देशाला आर्थिक विकासाच्या विविध टप्प्यातून जावे लागते. काही देशांना ऐतिहासिक पार्श्वभूमी असते, त्यामुळे त्यांच्या झपाट्याच्या विकासामध्ये ही पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. तसेच त्यांच्या देशामध्ये नैसर्गिक परिस्थितीसुद्धा अनुकूल असते. म्हणजेच ज्या देशामध्ये या गोष्टी नसतात, ऐतिहासिक आणि नैसर्गिक, त्या गोष्टी विकासाला, त्या देशांना त्या गोष्टी विकासाला प्रतिकूल ठरू शकतात. म्हणून अशा वेळेस विकसित देश आणि अविकसित देश यांच्यामध्ये आपल्याला स्पर्धा करता येणं शक्य होत नाही. म्हणून ज्यांच्याकडे आवश्यक ती साधनसामुग्री विपुल प्रमाणात आहे, त्यांच्या सहाय्याने ते कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करू शकतात. जागतिक बाजारात त्यांचे उत्पादन खरेदी विक्री करण्याची प्रचंड क्षमता असते. विकसित देशातील उद्योग उत्पादन आणि विक्री करण्यात आणि त्यामध्ये वाढ करण्यासाठी अविकसित देशांमध्ये सहज प्रवेश करत असतात. विकसित देशातील उद्योग उत्पादन आणि विक्री करण्यासाठी विकसनशील देशांमध्ये प्रवेश करताना अनेक प्रकारच्या धोरणांचा अवलंब करतात, ज्या धोरणांचा परिणाम अविकसित देशांच्या विकासावर मोठ्या प्रमाणात जाणवतो. अशा धोरणांच्या विरोधामध्ये अविकसित देशांमध्ये संरक्षणाचं धोरण स्वीकारून नवीन उद्योगांना वाढवण्याचं धोरण स्वीकारलं जातं. नव्याने उद्योग असल्यामुळे ते बाल्यावस्थेत असतात, त्यामुळे विकसित देशातील या बलाढ्य उद्योगांच्या पासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना तांत्रिक, आर्थिक आणि अन्य प्रकारच्या सुविधांचं कवच द्यावं लागतं. तेव्हाच हे उद्योग लहानाचे मोठे होऊ शकतात. जसं एखादं बाळ लहानपणी आपल्या वडिलांचा किंवा आपल्या मोठ्या व्यक्तीचा बोट धरून उभं राहते, चालण्याचा प्रयत्न करते. एकदा ते स्वतःच्या पायावर चालायला लागलं की त्याला बोट धरण्याची आवश्यकता असत नाही. तसंच बाल्य अवस्थेमध्ये उद्योगांना सरकारचं बोट धरावं लागतं. एकदा अशा प्रकारचे उद्योग स्वतः उभे राहिले की त्यांना सरकारच्या संरक्षणाची गरज पडत नाही, मग ते स्पर्धाक्षम बनतात. त्यावेळेस सरकारला त्या उद्योगाचं संरक्षण काढून घेतलं तरी त्याचा काही फरक पडत नाही. अशा रीतीने विकसित राष्ट्रांना किंवा विकसनशील राष्ट्रातील नव्या उद्योगांना ते जोपर्यंत मोठे आणि स्पर्धाक्षम होत नाही, तोपर्यंत त्यांचा बाल्योद्योगाची जी संकल्पना आहे किंवा ते बाल्योद्योगाच्या संकल्पनेमध्ये अंतर्भूत असतात. जेव्हा ते स्पर्धाक्षम बनतात तेव्हा त्यांचा बाल्योद्योगाचा दर्जा काढून घेण्यात आलेला असतो. अशा रीतीने संरक्षणविषयक धोरणाचा युक्तिवाद करताना जे उद्योग नव्याने स्थापन होतील त्यांना स्पर्धाक्षम होईपर्यंत संरक्षण देणं आवश्यक असतं, असं समर्थन करणाऱ्यांचं मत आहे. याबद्दलही अनेक प्रकारच्या टीका टिप्पणी झालेल्या दिसतात. काही लोकांनी, काही तज्ज्ञांनी हे जे संरक्षण आहे हे काही अटी शर्तींवर द्यावं असं म्हटलेलं आहे, ज्यामध्ये संरक्षण अशाच बाल्यावस्थेतील उद्योगांना देण्यात यावे की जे थोड्याच कालावधीत स्वतः विकसित होण्यास सक्षम होतील, स्वतःच्या पायावर उभे राहतील, ही एक अट आहे. त्यानंतर संरक्षण तात्पुरत्या स्वरूपाचे असावे. उद्योगांचा सर्वांगीण विकास झाल्यावर ते काढून घेण्यात यावं. त्यानंतर तिसरी अट म्हटली जाते की देशातील मोजक्याच उद्योगांना संरक्षण द्यावे, सर्व उद्योगांना देण्यात येऊ नये. त्यानंतर कृषी उद्योगांना संरक्षण देण्यात यावे, कारण इतर उद्योगांचा विकास
कृषी उद्योगावरच अवलंबून आहे असं दिसून येते. या 4 अटी जर मान्य असेल तर त्याच उद्योगांना त्या देशाने संरक्षण द्यावे, अन्यथा संरक्षणाच्या कवचामध्ये अनेक दिवस काढणारे उद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोकेदायक ठरू शकतात किंवा बऱ्याचदा त्यामध्ये संरक्षणाच्यासाठी राजकीय हस्तक्षेप असतो. अनेक प्रकारच्या राजकीय नेत्यांचे किंवा राज्यकर्त्यांचेच हे उद्योग असतात. त्यामुळे सार्वजनिक खर्च जो आहे तो सरकारचा तो वायफाळ ठरण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून टीकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा बाल्योद्योगाला आपल्याला या संदर्भामध्ये वेगळा विचार करावा लागतो. अशा रीतीने बाल्योद्योगाचं जे धोरण आहे ते विशिष्ट अटीशर्तीवर असावं. त्यानंतर एकदा हे उद्योग स्पर्धाक्षम झाले की त्यांचं संरक्षण काढून घ्यावं, नव्याने नवीन उद्योगांची स्थापना करावी, त्यांना पुन्हा संरक्षण द्यावं, त्यांना पुन्हा मोठं करावं, स्पर्धाक्षम करावं. अशा रीतीने अल्पविकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये उद्योगांची सुद्धा मोठ्या प्रमाणात विविध उद्योगांची निर्मिती होऊ शकते. अशा रीतीने बाल्योद्योगाचा युक्तिवाद संरक्षण धोरणाच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर दुसरा युक्तिवाद आहे उद्योगांच्या विविधीकरणाचा युक्तिवाद. मित्रहो, उद्योगांच्या विविधीकरणाचा युक्तिवाद हा सुद्धा फ्रेडरिक लिस्टने मांडलेला आहे. त्यांच्या मते 2-4 वस्तूंच्या उत्पादनात विशेषीकरण करणारी अर्थव्यवस्था ही एकाकी स्वरूपाची असते. 2-4 उद्योगांचा विकास करून उर्वरित वस्तूंबाबत जर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था परावलंबी असेल तर अशी अर्थव्यवस्था नैसर्गिक आपत्ती, युद्ध, व्यापारचक्र इत्यादींच्या काळामध्ये अडचणीत येऊ शकते. म्हणून फ्रेडरिक लिस्टने असं म्हटलं की अर्थव्यवस्थेला स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि संतुलित विकास करण्यासाठी 2-4 उद्योगांचा विकास करण्याऐवजी देशात अनेक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या विविध उद्योगांचा विकास केला पाहिजे. ज्याप्रमाणे सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवले तर ती फुटण्याची भीती असते, म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे अधिक सुरक्षित असते. त्याचप्रमाणे देशात सर्वांगीण औद्योगिक विकास आणि आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी विविध ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्रीच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या उद्योगांची उभारणी करणं देशाच्या हिताचं होऊ शकते. देश बऱ्याच अंशी स्वावलंबी बनत असतो. देश ज्या उद्योगांची उभारणी करणार नाही त्या उद्योगातील वस्तू आणि सेवांसाठी इतर देशांवर त्या देशाला अवलंबून राहावं लागेल. आणि म्हणून उद्योगांच्या विविधीकरणाचा युक्तिवाद हा संरक्षणवादी धोरणाचे पुरस्कर्ते आहे ते करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर तिसरा युक्तिवाद आहे रोजगार वृद्धीचा युक्तिवाद. रोजगार कोणत्याही देशाचं हे प्रमुख उद्दिष्ट असतं की रोजगारामध्ये वृद्धी झाली पाहिजे, रोजगारात वाढ झाली पाहिजे. सर्वसाधारणपणे ज्या देशांची लोकसंख्या जास्त असते त्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दरसुद्धा जास्त असतो. अशा देशांची अर्थव्यवस्था अविकसित आणि विकसनशील मानली जाते. अशा देशातील आर्थिक क्रियांचे स्वरूपसुद्धा उपभोगाचे असते. आर्थिक विकासाचा वेगसुद्धा अशा अर्थव्यवस्थांमध्ये मंद असतो. लोकसंख्या जास्त असल्याने रोजगार मागणाऱ्यांची संख्यासुद्धा जास्त असते, परंतु रोजगार उपलब्ध असणाऱ्या संधी या त्या देशामध्ये फार अल्प असतात. बेरोजगारीचे प्रमाण वाढत जाताना दिसते. अशा देशात बेरोजगारीचे प्रमाण कमी करून रोजगाराच्या संधीत वाढ करण्यासाठी संरक्षण विषयक धोरणाचा पुरस्कार केला जातो. अर्थात यासाठी वस्तूंच्या आयातीवर सीमाशुल्क आकारण्याचं सुचवलं जातं. यातून 2 गोष्टी होतात. ज्या वस्तूंवर आपण सीमाशुल्क आकारलेलं आहे त्या वस्तू आपल्या देशामध्ये महाग बनतात आणि त्या वस्तूंची मागणी कमी केली जाते. दुसरा फायदा याचा असा असू शकतो की ज्या देशांमधून ह्या वस्तूंची निर्यात होत असते
त्या देशांना ही निर्यात महाग पडते, म्हणून ते देश स्वतः अशा देशांमध्ये भांडवल उभारणी करतात, त्या देशामध्ये उद्योग निर्माण करतात आणि त्या देशातच त्या वस्तूंचं उत्पादन करतात, म्हणजे त्यांना निर्यात करण्याची गरज भासत नाही. या अर्थाने आयात शुल्क जर वाढवले तर आयात कमी होते, उलट पक्षी ते उद्योग आपल्या देशामध्ये उभे राहतात. एकदा उद्योग उभे राहिले की आपल्या देशामध्ये रोजगाराची निर्मिती होऊ शकते. अशा रीतीने एक दुहेरी धोरण या रोजगार वृद्धीच्या संदर्भामध्ये वापरलं तर देशातील उद्योगांना संरक्षणसुद्धा मिळते. त्यानंतर निर्यातक जे देश असतात ते देश आयातक देशांमध्ये भांडवलाची उभारणी करून उद्योगाची निर्मिती करतात आणि त्यातून रोजगार प्रस्तुत करतात. अशा रीतीने दुहेरी फायदा संरक्षणवादी देशांमध्ये निर्माण होतो आणि म्हणून हा युक्तिवादसुद्धा महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर शासकीय उत्पन्न वाढण्यासाठीचा युक्तिवाद केला जातो. सरकार उत्पन्न प्राप्त करण्यासाठी, उत्पन्नात वाढ करण्यासाठी संरक्षण विषयक धोरणाचा अंगीकार करू शकते. सरकार आयात निर्यातीवर सीमाशुल्क आकारून उत्पन्न प्राप्त करत असते. सीमाशुल्काचा भार निर्यात करणाऱ्या देशातील उत्पादकांनाच सहन करावा लागतो. हा भार जर वस्तूंची मागणी जास्त लवचिक असेल तरच उत्पादकांना सहन करावा लागतो. याउलट वस्तूंची मागणी अलवचिक असेल किंवा कमी लवचिक असेल तर हा भार आयात करणाऱ्या देशातील उपभोक्त्यांना सहन करावा लागतो. म्हणून उत्पन्न मिळवण्याच्या अपेक्षेने जेव्हा सीमाशुल्क आकारले जाते तेव्हा त्याचे दुहेरी फायदे होतात. तर सरकारला सीमाशुल्कापासून उत्पन्न मिळते आणि दुसरे म्हणजे सीमाशुल्कामुळे आयातसुद्धा कमी होते, उद्योगांना संरक्षण मिळते. त्यानंतर सीमाशुल्काचे दर जितके जास्त आकारले जातील तितके उत्पन्न सरकारला जास्त मिळते. म्हणजेच उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी या युक्तिवादात हा एक विरोधाभास आहे असं म्हटलं जातं. हॅबरलरला हे मान्य नाही आहे. हॅबरलर असे म्हणतात की काही संरक्षण आणि काही संरक्षणाद्वारे उत्पन्न हे परस्पर विरोधी आहे. जर सीमाशुल्क अतिसंरक्षण देत असतील तर त्यापासून सरकारला उत्पन्न मिळणार नाही, कारण सीमाशुल्कामुळे आयात बंद होईल. याउलट ज्या सीमाशुल्कापासून जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होते त्याचा संरक्षणावरील परिणाम हा अत्यल्प असतो. सीमाशुल्क आकारल्याने निर्यातदाराने आपल्या निर्याती दुसऱ्या देशाकडे वळवल्या तर देशातील उपभोक्त्यांना या वस्तूंच्या उपभोगापासून दूर राहावं लागेल किंवा त्या उपभोगापासून उपभोक्ते वंचित असू शकतात. म्हणून हॅबरलर असं म्हणतो की सीमाशुल्कामुळे निर्यातदारांची निर्यात कमी झाली नाही तर सीमाशुल्क आकारणाऱ्या देशांचा उपभोक्त्यावर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून शासकीय उत्पन्न वाढवत असताना या दुहेरी नीतीचा वापर सरकारला केला पाहिजे, ज्या माध्यमातून सरकारला उत्पन्न पण मिळेल आणि उपभोक्त्यांना पण वस्तूंच्या उपभोगापासून वंचित ठेवता येणार नाही. असा दुहेरी नीतीचा वापर संरक्षण समर्थकांनी केला पाहिजे. त्यानंतर अवपुंजना विरोधीचा युक्तिवाद, अँटी डम्पिंग आर्ग्युमेंट. विदेशी बाजारपेठ काबीज करण्यासाठी आणि विदेशी चलन प्राप्त करण्याच्या हेतूने विदेशी बाजारपेठेत वस्तूची हेतुपुरस्सररित्या किंमत कमी आकारणे म्हणजे अवपुंजन होय. कधीकधी ही किंमत उत्पादक देश उत्पादन खर्चापेक्षा कमी आकारात असतो. यात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी देशांतर्गत बाजारात किंमत जास्त आकारली जाते आणि इतर देशांमध्ये किंमत कमी आकारली जाते. म्हणून हे जे अवपुंजनाचे धोरण आहे, हे अवपुंजनाचे धोरण अल्पविकसित आणि विकसनशील देशांना फार मारक ठरते. म्हणून
या धोरणाच्या विरोधी देशातील उद्योगांचं संरक्षण करायचं असेल तर या देशात अवपुंजनाच्या विरोधामध्ये उपाययोजना करणं म्हणजे संरक्षण नीतीचं धोरण स्वीकारणं असा त्याचा अर्थ घेतला जातो. म्हणजेच देशी उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी अवपुंजनाविरोधात उपाययोजना कराव्या लागतात. अवपुंजन विरोधी उपाययोजनांचे समर्थन देशातल्या उद्योगांच्या संरक्षणासाठी केले जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं की अवपुंजनामध्ये ज्या देशाला अवपुंजन करायचं आहे, उदाहरणार्थ चीनच्या संदर्भातलं आपण आता उदाहरण घेतोय की आपल्याला चीनी वस्तू कमीत कमी किमतीमध्ये मिळाल्यात. आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा म्हणजे संस्कृती, भाषा, सण, उत्सव ह्या सगळ्या स्तरावर भिन्नता असणाऱ्या लोकांचा अंतर्भाव आहे. चीनमध्ये मात्र या लोकांच्या सर्वच आवडीनिवडीनुसार उत्पादन करून आपल्या बाजारपेठेत आणलं जातं. आपल्या देशातील उद्योग किंवा आपल्या देशातील त्या वस्तू निर्माण करणारे उद्योग बऱ्याच प्रमाणामध्ये संपले. म्हणजे अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. म्हणजे अशी कोणतीही वस्तू नाही की जी चायनाने भारताच्या मार्केटमध्ये आणली. मग भारतीय वस्तू कुठे गेल्यात? म्हणजे याचा अर्थ असा झाला की चीनने यूज अँड थ्रो अशा प्रकारची पॉलिसी स्वीकारली. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी झाला. त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी उपभोक्त्यांनी कमी केली. त्यामुळे भारतीय उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. म्हणजे ही एक अँटी डम्पिंग जी पॉलिसी आहे किंवा अवपुंजनाची जी पॉलिसी आहे ती भारतामध्ये चीनने वापरली. परंतु चीनला ही पॉलिसी का वापरता आली? तर मुक्त व्यापाराच्या धोरणाचा फायदा चीनने घेतला. म्हणजेच मुक्त व्यापाराच्या तत्वानुसार कोणत्याही देशामध्ये कोणत्याही देशाला वस्तूंची विक्री करता येईल. परंतु किती किमतीला करावी याच्या संदर्भामध्ये काही निर्बंध नाही आहे. आणि म्हणून जगामध्ये चीनने म्हणजे अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा 70% वस्तू चीनच्या आहेत. आणि म्हणून भारताचा तर काही प्रश्नच येत नाही. आणि म्हणून जेव्हा व्यवहार तोलाचा हिशोब करण्याची वेळ येते तेव्हा असं दिसून येते की चीनला आपल्याला मोठ्या प्रमाणात देणं लागतं आहे, येणं कमी आहे. चीनचा व्यवहार तोल जर आपण तपासला तर जगातल्या प्रत्येक देशामध्ये चीनचं देणं लागतं आहे आणि येणं कमी आहे. म्हणजे अशा रीतीने अप्रत्यक्षरित्या डम्पिंगचा वापर चीनने करून मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश केला, त्या बाजारपेठा काबीज केलेल्या दिसतात. म्हणजे अशा रीतीने अशा धोरणाच्या विरोधामध्ये भारताने आणि अमेरिकेने पाऊल उचललेलं दिसते. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये चीन विरोधी लाट जगामध्ये आलेली दिसते. परंतु चीनच्या या लाटेला थोपवणं जगातल्या प्रत्येक देशाला शक्य नाही. कारण चीनला हे माहिती होतं की आपल्या या धोरणाचा विरोध होऊ शकतो. म्हणून चीनने अत्यंत हाय टेक्नॉलॉजीचा वापर उत्पादनाच्या प्रक्रियेत केलेला आहे, जे इतर देशांना आजही शक्य झालेलं नाही. चीनला जर उत्तर द्यायचं असेल प्रत्येक देशाला तर चीनने ज्या पद्धतीने मुक्त व्यापार धोरणाचं क्षेत्र निर्माण करून त्या ठिकाणी ज्या पद्धतीने उद्योजकांना सोयी सवलती दिल्या आहेत आणि करांमध्ये सवलती दिलेल्या आहेत, कामगार कायदा तिथे लागू नाही आहेत, कमीत कमी वेतनामध्ये किंवा कमी वेतनामध्ये श्रमिकांचा पुरवठा केलेला आहे, या सर्व सुविधा जोपर्यंत जगातल्या विविध देशांमध्ये निर्माण करता येत नाही तोपर्यंत चीनला उत्तर देणं शक्य नाही. आणि म्हणून चीनने जरी ते कम्युनिस्ट राष्ट्र असलं तरी मुक्त व्यापाराच्या धोरणाचा किंवा ग्लोबलायझेशनच्या धोरणाचा सगळ्यात जास्त फायदा हा चीनला झालेला दिसतो. म्हणून चीनचं जे अवपुंजनाचं धोरण आहे ते या मुक्त व्यापाराच्या धोरणामध्ये कोणत्याही देशाला त्याला बंदोबस्त करता आलेला दिसत नाही. त्याचा बंदोबस्त करणं म्हणजे चीनच्या वस्तूंच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये उत्पादन करणं
म्हणजे त्याला प्रत्युत्तर आहे. पण आत्ता आपल्याला ते तसं करता येत नाही. परंतु अनेक देशांनी चीनच्या या धोरणाला आता संरक्षण धोरणाचं कवच देऊन वेगवेगळ्या वस्तू आणि वस्तूंना आपल्या देशातून मार्केटमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. म्हणजे अशा रीतीने अवपुंजनाच्या धोरणाचा युक्तिवाद हा संरक्षणाच्या धोरणाचा फार मोठा एक भाग आहे. तरच आपल्या देशामध्ये कोणत्याही देशामध्ये औद्योगिक विकास हा सुरळीत होऊ शकतो. त्यानंतर व्यापार शर्ती सुधारण्याच्या संदर्भातला युक्तिवाद. आता व्यापार शर्तीच्या संदर्भामध्ये इम्प्रूव्हमेंट ऑफ द टर्म ऑफ ट्रेड म्हणजे हा एक युक्तिवाद विकसनशील आणि विकसित राष्ट्रांच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा म्हटला जातो. प्रतिकूल व्यापार शर्तीचे परिवर्तन करण्यासाठी संरक्षण धोरणाच्या समर्थनाचा विचार केला जातो किंवा त्याचा युक्तिवाद केला जातो. एखाद्या देशाचे निर्यात मूल्य कमी आणि आयात मूल्य जास्त असेल तेव्हा त्या देशाला व्यापार शर्ती प्रतिकूल ठरतात. म्हणजे आयातीचं मूल्य जास्त आहे किंवा इतर देशांना आपल्याला देणं जास्त लागतं आहे, परंतु निर्यातीचं मूल्य कमी आहे, म्हणजे इतर देशांकडून आपल्याला घेणं कमी आहे, तेव्हा त्याला व्यापार शर्ती प्रतिकूल झालेल्या आहेत असं म्हटलं जातं. व्यापार शर्ती अनुकूल करण्यासाठी आयातीवर सीमा शुल्क आकारले तर आयाती कमी होतात. काही वेळेस आयात वस्तूंची किंमत कमी करण्यासाठी सीमा शुल्क वाढवलं जातं. म्हणजेच सीमा शुल्कात वाढ झाल्याने आयात कमी होते. आयात कमी झाली तर निर्यातक देशांचं नुकसान होते, कारण त्यांची विक्री कमी होते. विक्री कमी होऊ नये म्हणून निर्यातक देश किंमत कमी करतात. आयात वस्तू किंमत कमी झाली आणि किंमत वाढीमुळे आयात कमी झाली तर व्यापार शर्ती आपल्याला अनुकूल ठरतात. परंतु व्यापार शर्ती अनुकूल होण्यासाठी आयात वस्तूंची मागणी ही लवचिक असली पाहिजे. अशा रीतीने आयात निर्यातीच्या धोरणामध्ये आपल्याला अनुकूल असणारे जर बदल केले तर व्यापार शर्ती या प्रतिकूलतेऐवजी अनुकूल ठरू शकतात. त्यासाठी सीमाशुल्काचा संरक्षणवादी धोरण आपण स्वीकारलं पाहिजे. त्यानंतर प्रत्युत्तरासाठीचा युक्तिवाद, त्याला रिटॅलिएशन्स आर्ग्युमेंट असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की एका देशाने संरक्षण धोरणाचा अंगीकार केला तर दुसऱ्या देशांनी मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार करू नये, कारण इतर देशांचे धोरण मुक्त व्यापाराचे असेल तर संरक्षण धोरणाचा अंगीकार करणाऱ्या देशाला जास्तीत जास्त लाभ मिळतो. त्यांच्या आयाती कमी होतील पण निर्याती मात्र चालू राहतील. यातून त्या देशाला व्यापार शर्ती अनुकूल ठरतात, इतरांना मात्र त्या प्रतिकूल ठरतात. म्हणून इतर देशांनी आपल्या हितरक्षणासाठी त्या देशाच्या निर्यातीवर नियंत्रण लादावीत. त्यालाच प्रत्युत्तराचं धोरण असं म्हटलं जातं. प्रत्युत्तर धोरणाचा जगातील सर्वच देशांनी अंगीकार केला तर यातून जागतिक व्यापार कमी होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर मूलभूत उद्योगांच्या बद्दल युक्तिवाद केला जातो. देशाच्या औद्योगिक व आर्थिक विकास ज्या उद्योगांवर अवलंबून असतो त्या उद्योगांना मूलभूत उद्योग असं म्हटलं जातं. त्याला बेसिक इंडस्ट्री असं म्हटलं जातं. अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण आणि भक्कम आर्थिक विकास व्हावा असे प्रत्येक देशाला वाटत असते. यासाठी देशात संतुलित आणि जलद औद्योगिक विकास होणं आवश्यक असतं. देशाचा औद्योगिक विकास हा लोहपोलाद, रसायने, अभियांत्रिकी उद्योग, वीज निर्मिती उपकरणे, खनिज उद्योग इत्यादी मूलभूत उद्योगांच्या विकासावर अवलंबून असतो. या उद्योगांचा देशात विकास करण्यासाठी विदेशी स्पर्धेपासून देशात त्यांचं संरक्षण करणं आवश्यक असतं. तरच आपल्या देशामध्ये मूलभूत उद्योगांचा विकास होऊ शकतो. मूलभूत उद्योग देशाच्या आर्थिक विकासाचं भविष्य असते आणि हे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मूलभूत उद्योगांचं संरक्षण करणं
कोणत्याही अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्राला महत्त्वाचं ठरतं. शेवटचा युक्तिवाद आहे साधनसामुग्री सांभाळण्यासाठीचा युक्तिवाद. कन्झर्वेशन ऑफ नॅशनल रिसोर्सेस आर्ग्युमेंट. कर्ले पॅटेन आणि जेव्हान्स यांनी साधनसामुग्रीचा सांभाळ करण्याच्या संदर्भातलं समर्थन केलं आहे. जगात वेगवेगळ्या प्रकारची साधनसामुग्री अशी असते की त्याचे पुनरुत्पादन करणे शक्य नसते. वापराबरोबरच त्यांचा साठा कमी होत जातो. विशेषतः कोळसा, खनिज तेल, इतर खनिजे हे मर्यादित असतात. यांचे उत्पादन कार्यात सर्वोच्च स्थान असते. मुक्त व्यापारातून या साधनसामग्रीचा अमर्याद वापर होऊ शकतो. अमर्याद वापरातून ही साधनसामुग्री संपुष्टात येण्याची सुद्धा भीती असते. या संदर्भात प्राध्यापक जेव्हान्स यांनी म्हटले की इंग्लंडने दगडी कोळशाची सतत निर्यात केली तर इंग्लंडमधील कोळशाच्या खाणी संपुष्टात येतील. अरब राष्ट्रांनी सतत पेट्रोलियम पदार्थाची निर्यात केली तर येत्या 30-40 वर्षात पेट्रोलियमचे साठे संपुष्टात येतील. अशा स्थितीत साधनसामुग्रीची निर्यात करणाऱ्या देशांनी या निर्यातीवर सीमाशुल्क आकारून साधनसामुग्रीचा सांभाळ करणे आवश्यक आहे. आज तिचा सांभाळ केला तरच भविष्याच्या विकासाची शाश्वती आपल्याला निर्माण करता येऊ शकते. मित्रहो, भविष्यातील साधनसामुग्रीच्या सुरक्षित साठ्यासाठी हे धोरण अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं इंग्लंडचं उदाहरण दिलं कोळशाच्या निर्यातीबद्दल, जसं अरब कंट्रीचं उदाहरण दिलं पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीबद्दल. मित्रहो, आपल्याला आता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे बदल होत आहेत त्याचीसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत, कारण भूगर्भातील त्यांचा साठा उत्खननामुळे दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय. यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिक साधनांचा किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू होत आहे जगामध्ये. आता पेट्रोलच्या आणि डिझेलच्या गाड्यांचं उत्पादन बऱ्याच ॲटोमोबाईल कंपन्यांनी बंद केलेलं दिसतंय. फक्त पेट्रोलवरची वाहनं आता सुरू आहेत आणि तेही आता पुढे बंद होऊ शकतात, कारण आता मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर किंवा उत्पादन सुरू झालेलं आहे. मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांची आता विक्री व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे येत्या काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगांचा फार मोठा वावर अर्थव्यवस्थेमध्ये होईल. म्हणजे हे जे धोरण आहे संरक्षणाचं धोरण, खनिज संपत्तीच्या संरक्षणासाठीचं, ते किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या उदाहरणावरून लक्षात येईल. म्हणजे जर का पेट्रोलला आपण इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध केले आणि इलेक्ट्रिक पर्यायामध्ये सुद्धा आता आपण सौर ऊर्जेला फार महत्त्वाचं स्थान देतोय. पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा हे परंपरागत ऊर्जेला फार मोठा पर्याय ठरत आहे. म्हणजे अशा रीतीने इंधनाच्या संदर्भामध्ये आता आपण प्रत्येक देश स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करतोय. पर्यायी इंधनाच्या सोर्सेसचा संशोधनामध्ये वापर करतोय किंवा याचं संशोधन होतं आहे. म्हणजे या अर्थाने साधनसामुग्रीचा जो सांभाळ आहे, हा जो युक्तिवाद आहे, हा सर्वच देशांच्या दृष्टिकोनातून समर्थनार्थ आहे किंवा समर्थनीय आहे. मित्रहो, आर्थिक युक्तिवादाबरोबरच काही आर्थिकेतर युक्तिवादसुद्धा आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. आर्थिकेतर युक्तिवादामध्ये आपल्याला देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातला युक्तिवाद सांगितला जातो. देशाचं संरक्षण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. देशाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी देशाची सुरक्षा करणे हे संपत्तीच्या रक्षणापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. जागतिक पातळीवर अनेक देश महत्त्वाकांक्षी आहेत. ते दुसऱ्या देशांवर आक्रमण करून आपल्या साम्राज्याचा आणि सीमेचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतात. जगावर आपले प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच युद्धाची तलवार सतत टांगलेली आपल्याला दिसून येते. परकीय सत्तेने आपल्या देशावर आक्रमण केले तर ते परतून लावण्याची क्षमता निर्माण करण्याचा प्रत्येक देश प्रयत्न करत असतो. युद्ध साहित्याच्या
बाबत दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणे हे आत्मघाती ठरते. युद्धकाळात कोणताही देश युद्ध साहित्याचा पुरेसा पुरवठा करण्यास तयार नसतो. म्हणून स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने संरक्षण साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना परकीय स्पर्धेपासून संरक्षण देऊन देशाला युद्ध साहित्याबाबत स्वयंपूर्ण करणे केव्हाही हितकारक आहे. हे मुक्त व्यापाराच्या धोरणामध्ये शक्य होत नाही आणि म्हणून देशाच्या सुरक्षेचा मुद्दा याला संरक्षणाचं कवच असणं अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जगामध्ये भारताच्या संदर्भात विचार करताना चीन हा साम्राज्य धोरणाचा पुरस्कार करताना दिसतोय आणि म्हणून चीनने भारताला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आजही आपण लडाखच्या आणि हिमाचल प्रदेशाच्या बाँड्रीवर चीन ज्या पद्धतीने भारताविरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतो आहे हे साम्राज्य विस्ताराचं धोरण आहे. अमेरिकेने पण अशा पद्धतीचा प्रयत्न केलेला दिसून येतो. म्हणजे आपण जर संरक्षण आणि डिफेन्स विषयक पॉलिसींचा विचार जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक देश आपल्या म्हणजे चीनसारखे जे देश आहे, सर्वच नाही, अमेरिका, चीन हे जे बलाढ्य देश आहे, स्वतःला जगाचं लीडरशिप म्हणून स्वतःला पुरस्कृत करण्याचा जे प्रयत्न करतात, छोट्या छोट्या देशांवर वेगवेगळ्या प्रकारचं दबावतंत्र आणतात, म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली आपलं वर्चस्व मान्य करण्यासाठी जगातल्या देशांना हे देश मजबूर करत असतात. तसंच चीनचं आहे. भारताच्या विरोधामध्ये चीन आता नेपाळ, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका अशा देशांमध्ये भारताविरोधी कुरघोड्या करताना दिसते. अमेरिका वेगळ्या देशांच्या संदर्भात तशी नीती अवलंबण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अशा रीतीने प्रत्येक देश युद्ध साहित्याच्या संदर्भामध्ये हायड्रोजन बॉम्ब, अणुबॉम्ब, अणुभट्ट्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल वेपन्स, जीवाणू असा प्रयोग जो वेगवेगळ्या पद्धतीने जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दहशती निर्माण करण्याचे हे मोठे देश प्रयत्न करताना दिसतात. कोविड-19 हा जो जीवाणू आहे, हा विषाणू जो आहे, हा चीनमधूनच आल्याचं आपल्याला दिसते. म्हणजे अशा रीतीने युद्धाचे जे दृश्य आणि अदृश्य असे परिणाम जगामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे देश करत असतात. म्हणून अशा प्रकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीपासून आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षणाचं हे धोरण फार महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर राष्ट्रीय स्वावलंबनाचा जे युक्तिवाद आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. जेव्हा जगात सतत युद्धाची भीती निर्माण होते, वेगवेगळ्या देशांमध्ये गटबाजी वाढते, तेव्हा तटस्थ राहून देशाने जास्तीत जास्त स्वावलंबन झाले पाहिजे. जर देश स्वयंपूर्ण नसेल, आत्मनिर्भर नसेल तर युद्धकाळात अर्थव्यवस्था आणि देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते. स्वयंपूर्णतेसाठी देशातील उद्योगांना संरक्षण प्रदान करणे आवश्यक असते. म्हणून संरक्षणाशिवाय देश स्वावलंबी होऊ शकत नाही हा युक्तिवाद महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर राष्ट्रीय भावनेचा पण युक्तिवाद केला जातो. संरक्षणातून देशात राष्ट्रीयतेची भावना आणि नागरी संवेदनांना प्रोत्साहन मिळत असते आणि लोक आपल्या देशात निर्माण झालेल्या वस्तूंचा उपभोग घेण्यास या राष्ट्रीय भावनेतून प्रेरित होत असतात. म्हणजेच स्वदेशीची भावना, स्वदेशीच्या चळवळीची भावना वृद्धिंगत होत असते, जी आपण चीनी ॲप किंवा चीनी वस्तूंचा वापर करू नये अशा धोरणातून आपल्या स्वदेशी भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. यातून देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन मिळते. आत्मनिर्भर भारताची कन्सेप्ट भारताच्या दृष्टिकोनातून हेच आपल्याला संबोधन करत असते आणि म्हणून देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन आणि औद्योगिक विकासाचा वेग गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय भावनाचे विशेष गुण सुरक्षित ठेवण्याचा युक्तिवादसुद्धा महत्त्वाचा मानला जातो. देशातील काही उद्योगांचे तसेच धर्म, संस्कृती, आचार, विचार, राहणीमान इत्यादींची काही वैशिष्ट्ये असतात. ती त्या देशाची ओळख असते. मुक्त व्यापारातून ही स्वतंत्र ओळख पुसली जाण्याची शक्यता असते. म्हणून संरक्षण धोरणाचा पुरस्कार
यासाठी सुद्धा केला जातो. हा युक्तिवाद प्रामुख्याने कृषी उत्पादन करणाऱ्या देशांच्या संदर्भात केला जातो. उदाहरणार्थ भारत हा कृषीप्रधान देश आहे. एकूण लोकसंख्येपैकी 70% लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेली दिसते. शेती व्यवसाय हा भारतीयांची मुख्य ओळख आहे. मुक्त व्यापार, विदेशी कृषी माल देशात आला. मुक्त व्यापाराच्या माध्यमातून जर विदेशी कृषी माल आपल्या देशामध्ये आला तर कृषी उत्पादनाच्या किमती कमी होतील. याचा थेट आघात कृषी व्यवसायावर आणि शेतकऱ्यांवर होईल. कृषी व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी विदेशी कृषी मालावर सीमाशुल्क आकारणे आवश्यक मानले जाते. अशा रीतीने संरक्षण विषयक समर्थनासाठी युक्तिवाद जे आहे ते आर्थिक आणि आर्थिकेतर या दोन भागांमध्ये आपल्याला अभ्यासता येतात. यानंतर जसं मुक्त व्यापाराच्या विरोधामध्ये काही मुद्दे आपण अभ्यासले, त्याच पद्धतीने संरक्षण धोरणाच्या विरोधामध्ये सुद्धा काय मुद्दे आहेत, विरोधकांनी त्याचं समर्थन कसं केलेलं आहे, या संदर्भात सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची सविस्तर अशी माहिती घेऊन या. सविस्तर अशी माहिती घेऊ. तोपर्यंत आपण इथं थांबतोय. मित्र, घरी आहात, घरीच राहा आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. तोपर्यंत आपण इथं थांबतोय. थँक्यू.